please join me in extending a warm welcome to Ankit Bengulekar. सुपर हाय एनर्जी आहे, सुपर अमेझिंग इन्फॉर्मेशन आपण अब्झॉर्ब केलंय गेल्या एका तासामध्ये. सो हातात जर फोन असेल सगळे फोन साईडला ठेवा. लिटरली इट्स अ रिक्वेस्ट, इट्स अ हंबल रिक्वेस्ट. प्लीज इफ यू कॅन ऑल डू. सुलक्षणा तू पण बसून घे, सगळे बसून घ्या. आंबेडकर साहेब बसून घ्या. तिने मला अनिकेत बोलवलं ना, म्हणून तुला आंबेडकर करतोय. 1 मिनिट आपण सगळे डोळे बंद करणार आहोत आणि फक्त श्वासाकडे लक्ष देणार आहोत. दिस इज जस्ट अ रिसेट टू रिसेट युअर सेल्फ, युअर माइंड अँड युअर एनर्जी. सरळ बसा सतीश, सिट स्ट्रेट इफ यू कॅन. आणि हात आपल्या मांडीवर, आपल्या पायावर. यू कॅन जस्ट रेस्ट युअर हँड्स द वे इट इज ऑन युअर लेग्स. सिट स्ट्रेट, जस्ट क्लोज युअर आईज, क्लोज युअर आईज अँड जस्ट ट्राय टू सेंटर युअर सेल्फ. श्वासाकडे लक्ष आहे. श्वास आत येतोय, श्वास बाहेर जातोय. नॅचरल रिदमिक ब्रीदिंग. आणि मनातल्या मनात स्वतःला थँक्यू, स्वतःप्रती ग्रॅटिट्यूड. मराठी कनेक्टच्या द्वारे सगळे कनेक्ट झालो आहोत. व्हॉट अ ब्युटिफुल ओकेजन, व्हॉट अ ब्युटिफुल इव्हनिंग. एवढं यश, एवढं सक्सेस, एवढे माइलस्टोन्स अचीव्ह करत आहोत. सगळ्यांप्रती ग्रॅटिट्यूड. लास्टली ग्रॅटिट्यूड टू युअर सेल्फ, तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला, ज्याच्यामुळे हे सगळं घडून येत आहे. ऑल ऑफ दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ युअर एफर्ट्स. अँड whenever you are ready, you can gently open your eyes. Feeling good? All right. I just wanted to reset the energy. People who work with energy, etc., you will know a lot more of this. एवढं काही केलंय गेल्या 20 वर्षांमध्ये. इट्स ओके इफ आय स्विच बिटवीन हिंदी, मराठी अँड इंग्लिश, राईट. ट्रायलिंग्वल थोडं असं आहे. मध्ये थोडं फ्रेंच, स्पॅनिश पण टाकायचा प्रयत्न करीन. 18, 19, 20 years of journey. आणि आय थिंक समबडी वॉज शेअरिंग दॅट द ब्युटी ऑफ दिस ग्रुप इज सुरुवात जिकडनं केली आहे आपण आणि आता जे करतोय आयुष्यामध्ये, अ लॉट ऑफ द पीपल इन दिस फोरम हॅव, आय कॉल इट जलेबी जितना सीधा. या जलेबी इज नाइस आणि मस्त एकदम ऑल विगली. सो जलेबी जितना सीधा मार्ग हम सबकी लाइफ में, बहुत लोगों की लाइफ में है. उसी का एक छोटा सा एग्जाम्पल मेरा भी है. What is amazing for me, I was just sitting and thinking when I was sitting next to Udayan ki I was a textbook introvert growing up. Mumbai, Andheri, Lokhandwala, textbook introvert. And what are the chances, what are the odds की आज तुमच्या समोर तर बोलतोच आहे, पण गेले 19-20 वर्ष माईक, तो शर्टावरचा माईक असू दे, का हातातला माईक असू दे, का लेपल माईक असू दे, हजारो लाखो लोकांसमोर बोलण्याचा चान्स मिळाला आहे, लोकांना इम्पॅक्ट करण्याचा चान्स मिळाला आहे. विच इज ऑल्सो वाय आय स्टार्टेड विथ द ब्रेथ वर्क. ॲज आय ग्रो ओल्डर आय एम रिअलायझिंग की जर हातात माईक आहे आणि जर संधी आहे, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा कोणाच्या लाईफमध्ये आणता येईल, दॅट्स अ कॉन्शियस एफर्ट. सो स्टार्टेड ऑफ इन मुंबई, रुईया कॉलेज, रुईया, पोद्दार, रुपारेल गँग कोण आहे इकडे? येस प्लीज, अमेझिंग, वी आर ऑसम, एव्हरीबडी एल्स इज नॉट. येस. सो रुईयामध्ये 11-12 झालं, ज्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट, IHM मुंबई. एनी हॉटेल मॅनेजमेंट स्टुडंट्स हिअर? नोबडी एक्सेप्ट? अरे वा, फ्रॉम द कॉलेज IHM मुंबई. अरे वा, क्या बात है. सो आय एम एन एक्स हॉटेलियर. मी दादर केटरिंग कॉलेज और कॅटरिंग कॉलेज, ॲज बी महाराष्ट्रीयन्स कॉलेज, दादर कॅटरिंगमध्ये मी हॉटेल मॅनेजमेंट केलंय. आय लव्ह आवर इंग्लिश ॲक्सेंट, इट्स परफेक्ट. एव्हरीबडी एल्स हॅज गॉट इट रॉंग, वी आर करेक्ट. दादर कॅटरिंग कॉलेज, कॅडल रोडवर कॅटरिंग कॉलेज, राईम्स. सो ते केलं. ताजमध्ये नोकरी केली 2 वर्ष, ताज मॅनेजमेंट ट्रेनिंग केलं. सो आय एम एन एक्स हॉटेलियर. सी लाऊंज ताजमहालमध्ये मी असिस्टंट रेस्टॉरंट मॅनेजर होतं. जिथून लिटरली कम्प्लीट वाईल्ड कार्ड सगळ्यांना माहिती आहे ना, लाईक कम्प्लीट स्ट्रोक ऑफ लक. द एडिटर ऑफ CNBC, संजय पुगलियाजी, ही पिक्स मी अप फ्रॉम द रेस्टॉरंट अँड पुट्स मी इन द न्यूज रूम. लिटरली just like that. It feels like just like that, but it's going to connect. Remember this instance, okay? How Ankit, who is an assistant manager in C Lounge, goes from there directly into the newsroom of CNBC. No formal training, no journalism training, no media training, kahich nahi kelay, and I'm there in the newsroom.
एकच गोष्ट माहितीये मला लाईफमध्ये, मी जास्त जिनियस नाहीये, मी इंटेलिजंट नाहीये, इकडे सायंटिस्ट आहे, इकडे PhD आहे, इकडे अमेझिंग करोडोंची उलाढाल करणारी अमेझिंग बिझनेसमॅन आहे. ती ओनली कन्सिस्टंट थीम जी माझ्या लाईफमध्ये राहिली आहे, ज्याच्यामुळे थोडंसं काही यश मिळालं आहे, विच इज जर कोणता नवीन प्रसंग आला, ऑपॉर्च्युनिटी आली, आय आस्क माय सेल्फ ओनली वन क्वेश्चन, ऍक्च्युली 1.5 क्वेश्चन्स. नंबर 1, हे मी आधी केलंय का? अँड इफ द आन्सर इज नो, माझा हात ऑटोमॅटिकली वर जातो. बट ऑल्सो विदिन द रिजन ऑफ बंच ऑफ थिंग्स, राईट? लाईक मी कधी बॉम्ब फोडला नाही कुठे, बट आय एम नॉट इंटरेस्टेड, नो थँक्यू. किंवा मी कोणाला ठगलो नाहीये, नन ऑफ दॅट. बट इफ इट इज विदिन माय एरिया ऑफ इंटरेस्ट, जिकडे मला वाटतं मी माझ्या एक्सपर्टीजला किंवा क्युरिओसिटीला अप्लाय करू शकतो, हात वर जातो नेहमी. विच हॅज बेसिकली बिन द लास्ट 20 years ऑफ माय लाईफ. सो फ्रॉम हॉटेल मॅनेजमेंट, आय जॉईन द न्यूजरूम ऑफ नेटवर्क 18, CNBC. राईट प्लेस, राईट टाइम, ऑलवेज हँड अप, नवीन काही करायचंय. सो आय बिकेम द सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिपोर्टर इन CNBC. इट हेल्प मम्मा पापांच्या फोकस ऑफ एज्युकेशनमुळे, त्यांच्या लव्ह ऑफ लँग्वेजेसमुळे, हिंदी, मराठी, इंग्लिश, आय वॉज ऑलवेज ट्रायलिंग्वल. सो इट हेल्प. अर्ली डेज, अर्ली टाइम, कोण करणार का मराठी शो, करणार का IBN लोकमतवर टेक गुरु करायचो, हिंदी शो करणार का CNBC आवाजवर टेक गुरु केला, 7-8 वर्ष केला, बिफोर इंटरनेट. इफ देयर इज एनी Gen Z हिअर, देयर यूज्ड टू बी अ थिंग कॉल्ड टेलिव्हिजन. येस. And all of us used to watch TV shows Thursdays and Saturdays and Sundays. English मध्ये शो केला. So I was the only anchor in Network 18 for 10 years who used to do 3 shows, 3 languages में 5 नेटवर्क के चॅनल्स के लिए शोज. खूप 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 काम केलं. सगळ्या लँग्वेजेस मध्ये अवॉर्ड मिळाले. अँड इट वॉज ॲब्सोल्युटली अमेझिंग. बट अराउंड 2014 समथिंग चेंज. नाउ व्हेन यू आर अ टेक्नॉलॉजी रिपोर्टर, आय वॉज लाईक, बॉस, ह्यांच्याबरोबर हेच होणार आहे. ह्यांच्याबरोबर म्हणजे टेलिव्हिजन नेटवर्क्स बरोबर तेच होणार आहे जे टायटॅनिक बरोबर झालं. काय झालं टायटॅनिक बरोबर? काय झालं? अरे, आय वॉज थिंक त्याच्यावर पिक्चर बनला रे. बट या, अपार्ट फ्रॉम दॅट इट सँक. येस, मायनर डिटेल. सो मेन स्ट्रीम मीडिया, मला असं कळत होतं, आय डिडंट नो बॅक देन की माझ्यामध्ये एवढी विजन आहे वगैरे, मी विजनरी आहे, पण कळत होतं की इंटरनेट is going to be the biggest disruption. 2012 जुलैमध्ये इंस्टाग्राम इंडियामध्ये लॉन्च झालं. 2014 मध्ये फक्त 2 मोठे युट्यूबवर चॅनल होते, AIB आणि द व्हायरल फीवर, TVF, जे आज पंचायत वगैरे सारखे शो बनवत आहेत. इट वॉज सो अर्ली. अँड आय वाज लाईक, बॉस, टेलिव्हिजनमध्ये ना काही 3, 4, 5, 10 ठराविक, एक डॉक्टर प्रणय रॉय, एक बरखाजी, एक राजदीपजी, हे ठरवतात करोडोंच्या देशाने काय बघायचं. म्हटलं, तो सरासर नाइंसाफी आहे बॉस. How can 5-6 people decide what crore people see, right? And I could see how internet was bringing that disruption and democratization. So I quit. आणि लिटरली आता 10वं वर्ष अॅनिव्हर्सरी, 1 दशक मी मनवतोय. I've spent the last 10 years in riding the internet and digital wave for crafting storytelling for anybody. Now anybody means these are brands like, I've been fortunate की माझ्या vision मध्ये a lot of brands partnered. Xiaomiचं नाव ऐकलंय कोणी? At one point, it was the biggest consumer tech brand. In fact, this week, Xiaomi celebrated 10 years of being in India. So I moved to Bangalore, September 2019 मध्ये, to join Xiaomi as the chief storyteller. So they wanted to hire a PR, a public relations and corporate communication head, none of which I've done in my life. I was having coffee with the CMO of Xiaomi in Embassy Tech Village, इकडे कडुबेसुना हल्लीला. आणि ही वॉज लाइक, यार, आई एम लुकिंग फॉर समवन जो कहानी बता सकता है. सब लोग बोलते हैं चाइनीज कंपनी है. वी आर मोर इंडियन देन मोस्ट इंडियन कंपनीज यार. तो ये नैरेटिव चेंज करने का है, स्टोरी बताने का है. हम लाइक, मैं करेगा? एम आई इंटरेस्टेड? यस. हैव आई डन इट? नो. सो मैं कर सकता हूँ. इज लाइक, नहीं यार, तू तो लाइक टेलीविजन एंकर है, तेको कौन अफोर्ड करेगा? I'm like, you have no idea how less I'm paid. So of course you can afford me. But he was like, ये तो बैंगलोर में है, तू तो बॉम्बे में रहता है ना, तुम बॉम्बे वाले लोग कहीं जाते नहीं है. I said, एक और गलतफहमी. I was dying to get out of Mumbai. Not because I love Mumbai any less, first love, forever love, all of that. But I was sick and tired. गोरेगावहून लोअर परेल 8-10 वर्ष करून म्हणजे डोक्याचं भज झालेलं वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मुळे. Right? That was done. So I was like, I'm done. Now I want to get a taste of Bangalore's traffic. Right? सब लोग बोलते रहते हैं, let's see how good or bad it actually is. But so that's how I moved to HSR, because अगारा लेक को देखते ही लव ॲट फर्स्ट साईट हो गया. and I was like, अगारा लेकच्या जवळ कुठेतरी राहायचंय. सो HSR लेआउट मध्ये जाऊन आलो मी.
So brands like Xiaomi then, Manu Kumar Jain, phenomenal person, phenomenal leadership. And then we crafted a whole different narrative. And that changed so many things, right? That opened so many doors with Sarkari Babus and things like that. So that was a big impact. Xiaomi बरोबर काम करत असताना COVID-19 नावाचं काहीतरी झालेलं. माहिती आहे ना सगळ्यांना? आठवत असेल. हां. त्याच्यावर पण टायटॅनिक सारखा पिक्चर बनणार आहे कधीतरी. सो COVID-19 झालं, वर्किंग फ्रॉम होम झालं, कंटाळा आला, म्हटलं यार हे चायना अँटी चायना खूप जास्त मोठी लहर आलेली, राईट? बिकॉज व्हायरस पण मला वाटतं चायनातूनच कुठून आलेला. या it is not decided yet, but the doctors might know better what actually went down. So teva I switched and I joined a company which some of you may have heard. It's called LinkedIn. Suna? Yeah. So I was the managing editor for LinkedIn News. आणि LinkedIn मध्ये आल्यावर again, hand up, curiosity, पहले नहीं किया है, करना है, try करना है. I was part of the core team, the IIT India leadership team that launched LinkedIn in Hindi language in India. जो प्रोजेक्ट गेले 8 वर्ष होल्डवर होता. मी डोकं चावून टाकलं अमेरिकन लोकांचं आणि मी म्हटलं की बॉस यू कांट बी इन इंडिया अँड से ओ वी आर कमिटेड टू इंडिया. यू नो ऑल दीज अमेरिकन ब्रँड्स लाइक वी कमिटेड टू इंडिया. अरे मग हिंदीमध्ये लॉन्च कर ना प्रोडक्ट, मराठीमध्ये लॉन्च कर ना प्रोडक्ट. बोल बच्चन सभी होते हैं. सो फिर वो किया. अँड ऑल्सो ऑन लिंक्डइन इट वॉज फॉर्च्युनेटली द लास्ट प्लॅटफॉर्म ज्याच्यावर क्रिएटर्स नव्हते, राईट? आता खूप ज्ञानबाजी होते लिंक्डइनवर, करेक्ट? It is actually infamous. How many of you know or have heard of a term called broetry? Broetry, B-R-O-E-T-R-Y. It's a legitimate term for bro plus poetry. For bros जो इतना ज्ञान देते हैं, मैं तो रास्ते से जा रहा था, मुझे डॉगी दिखा, मैंने डॉगी को खाना खिलाया, फिर मैं इंटरव्यू देने गया और पता चला वो डॉगी तो एमडी है कंपनी का, उसने मुझे नौकरी दिया बिकॉज मैंने उसको खाना खिलाया. लाइक यू नो ऑल दिस रैंडम स्टफ. सो इट्स एक्चुअली कॉल्ड ब्रोएट्री. LinkedIn engineers and algorithm programmers had to actually tweak the algorithm to de-rank the broetry on the field. It was a pandemic on LinkedIn. Anyway, so LinkedIn पे ये हिंदी लॉन्च पे काफी काम किया, मराठी अजून आलं नाही है. And Creator Accelerator Program. We managed to get a $1 million fund for India for creators on LinkedIn ताकि ये जो रैंडम ज्ञानबाजी होती है वो कम हो. आणि लोक ऍक्च्युली आता इकडे जेवढे अमेझिंग लोक आहेत, इफ यू जस्ट शेअर तुम्ही काय काय केलंय लाईफमध्ये आणि कसं काय केलं, राईट? बिकॉज जलेबी जितना सीधा तो सबका पाथ है, राईट? हाऊ डिड यू गेट टू दिस? फॉर एक्झाम्पल एवढे एपिक एक्झाम्पल्स आपण पाहिलेत, वेदर इट इज न्यूट्रीडॅट और गोस्वास्ते और मुरांबा. ऑब्व्हियसली मी फूड ब्रँड्स जास्त बघतोय. सो एनी ऑफ दीज ब्रँड्स यांनी कसं काय अचीव्ह केलं? किंवा दॅट टेरिफिक कोणतरी म्हणत होतं की 200 करोड ची फंडिंग का रेव्हेन्यू और समथिंग लाईक दॅट, राईट? लाईक terrific milestones. So such people evangelizing them, galvanizing them and doing all of that. त्याच्यानंतर CoinSwitch जॉईन केलं. मी फक्त बँगलोरची जर्नी तुम्हाला सांगतोय. CoinSwitch was a crypto firm, is a crypto firm, still alive. And bull market में the Bitcoin fever bit me and I was like, decentralization, दुनिया तो यही बदलने वाला है. Currency is so centralized. Oh my God, इनकलाब जिंदाबाद. ज्वाइन किया. बुल मार्केट में ज्वाइन किया. बेयर मार्केट आया, सारा एक्टिविज्म निकल गया तेल लेने. एवरीवन लाइक ओके बाय, सब लोग अपना अपना देख लो. सो दैट हैपेंड. देन लास्ट इयर जुलै मध्ये डिसाइडेड टू टेक अ करियर ब्रेक. किती लोकांनी करियर ब्रेक घेतला इकडे लाईफ मध्ये? आय एम सो इम्प्रेस्ड. वाव, हॅट्स ऑफ यार, टू कूल. बट आप लोगों ने लिंक्डइन पे बोला है, सगळ्यांनी सांगितलंय की करियर ब्रेक घेतलाय? किती जणांनी लिंक्डइन वर जाहीर केलंय की करियर ब्रेक घेतलाय? हा बघा किती कमी हात येत आहे. वाय? बिकॉज थोडी जनाची मनाची आपल्याला अजूनही लाज वाटते की ओ माय गॉड, एम आय नॉट गुड इनफ? ऐसा पब्लिक परसीव करेगी मुझे? बिकॉज खूप जास्त आहे ना आपल्यामध्ये, इनसिक्युरिटी खूप जास्त असते. अँड वी आर ऑलवेज डुईंग थिंग्स with the perception की अरे बापरे समोरच्याला काय वाटेल, आपल्याला काय वाटेल, डजंट मॅटर. आय विल डाय, आय विल बर्न आउट, आय विल डू एवरीथिंग, बट डजंट मैटर. पब्लिक को लगना चाहिए भाई मैं तो टॉप चीज है, मैं तो बिग 4 में काम करता हूँ, मैं तो बिग टेक में काम करती हूँ एंड थिंग्स लाइक दैट, राइट? सो दैट इज एन अनफॉर्चुनेट थिंग. सो आई
very, very boldly and happily proclaim that I'm taking a career break and things, etc. मैसूरला गेलो, दुसरा योगा टीचर्स ट्रेनिंग कोर्स केला, पहिला केलेला 16व्या वर्षी, कारण 13व्या वर्षापासून मम्मा योगा टीचर बनलेली योगा इन्स्टिट्यूट सांताक्रूज मुंबईमधून. तर माझा जुळा भाऊ आहे, आयडेंटिकल ट्विन, अंकुश. तर अंकुश आणि मी आम्ही मॉडेल असायचो मम्माच्या योगा क्लासमध्ये. तर आसनं तर सगळी यायची, पण फिलॉसॉफीची जास्त भूक होती. तर त्यामुळे 16व्या वर्षी पहिला योगा टीटीसी केलेला. मग मागच्या वर्षी मैसूरला जाऊन अष्टांगामध्ये सम्यक योगा होऊन टीटीसी केला. आणि मग गेले 10 महिने चालू आहे एक जर्नी विच इज एसेन्शियली अबाउट द 2.0 व्हर्जन ऑफ लाईफ. का पहिले 40 वर्ष अकॉर्डिंग टू मी आय हॅव लिव्ड द स्क्रिप्ट दॅट आय थॉट सोसायटी सॉर्ट ऑफ इन्फ्लुएन्स्ड और इम्पॅक्टेड. आपल्याला किती जणांना असं वाटत असतं, अरे बापरे मैं बहुत बड़ी तोप चीज हूं, कारण मी काय काय ठरवलंय आणि जे काय माझ्या मनात आलंय मी ते केलंय. राईट? एव्हरीबडी थिंक्स लाईक दॅट. येस, इज इट रिअली ट्रू दो? बिकॉज सगळे तर सेकंड हँड आयडियाज आहेत सगळ्यांकडनं. सोशल कंडिशनिंग, स्कूल कंडिशनिंग, पिअर कंडिशनिंग, जे मित्र करतायत, जे अजून काही लोक करतायत. सो ब्रेक किंवा पॉज, जसा आपण 1 मिनिट आता ब्रेक घेतलेला एनर्जी रिसेटचा, तो ह्याच्यामुळे जरुरी होता किंवा ह्याच्यामुळे जरुरी असतो की आपण ऍक्च्युली स्वतःचा श्वास किंवा स्वतःचे विचार ते केव्हा ऐकतो. आणि जर त्याचा गॅप आपण नाही बनवला, ते ऐकण्यासाठी एक एन्व्हायरमेंट बनावं लागतं. जर ते नाही केलं, देन वी आर जस्ट लिव्हिंग सेकंड हँड आयडियाज. राईट? अँड आय डोंट थिंक एनीबडी कम्स हियर अँड सेज मेरा बेस्ट सेकंड हँड आइडिया है, तेरे सेकंड आइडिया से बेटर मेरा बेटर है सेकंड हँड आइडिया. So I think it's very important to reset yourself. आणि a lot of my friends were shocked, कारण आता 1 महिना आणि 5 दिवसच झाले Amazon जॉइन करून. ते बोले ये तो धोखा दे दिया इस बंदे ने, करियर ब्रेक लिया था, मुझे लगा था अभी तू कुछ कविता लिखेगा, तू OTT के ऊपर शो बनाएगा, वेब सीरीज बनाएगा, ये तू Amazon में आ गया, तू फुल टाइम नौकरी वापस कॉर्पोरेट में आ गया. Again, if you live according to your script, it doesn't have to make sense to anybody. It just has to make sense to you here. You need to know what your game plan is, even if it seems like a faltu game plan to everyone else. So there is a certain game plan in head and things like that. But I'm excited about the second 2.0 journey, कारण एक फंडामेंटल डिफरन्स तुम्हाला सांगतो ह्याच्या करिअर ब्रेकच्या आधीचा अंकित आणि करिअर ब्रेकच्या नंतरचा अंकित. रोजचे 2 ते 2.5 तास हे फिक्स्ड आहेत माझे ऑन जस्ट मी टाइम, जे आधी बिलकुल नव्हतं. मग तो सकाळी उठून वॉक असू दे किंवा योगा असू दे किंवा विपश्यना ची साधना असू दे रोज सकाळी, किंवा संध्याकाळी पोस्ट ऑफिस नंतर वॉक असू दे. दिस 2.5 hours if I don't get, then I'm not okay. I'm absolutely not okay. And I think I needed the career break to design my full-time job life in such a manner, कारण आपण खूप वेळा फुल टाइम मध्ये एवढे जास्त वाहून जातो, ओव्हरवेल्म होऊन जातो, कॅरिड अवे होऊन जातो की असं वाटतं नाही यार टाइमही नाही आहे. मी राजाजीनगरमध्ये ऑफिस आहे 18 किलोमीटरवर, मी राहतो बोमना हल्लीला. सो इन द मॉर्निंग इट टेक्स मी 1 hour, इन द इव्हनिंग इट टेक्स मी 1.5 hours टू कम बॅक. सो दिवसाचे 2.5 तास तर त्याच्यातच जातात, पण त्याच्यामुळे सकाळी 1 तास अजून उठावं लागतं सो आय कॅन मेक टाइम फॉर माय मी टाइम. मी रात्री 9:30-10 झोपतो. आय हॅव नो फोमो. फोमो माहिती आहे सगळ्यांना, फिअर ऑफ मिसिंग आउट. आय हॅव नो फोमो. इंस्टाग्रामवर मी फक्त कॅट्स, शेफ्स आणि मस्त फोटोग्राफर्स त्यांना फॉलो करतो, जे लोक पार्टी बिर्टी करतात मला बिलकुल फरक पडत नाही. सो आय थिंक वेन यू मेक स्पेस फॉर युअर रिसेट अँड देन यू आर सो ऑनेस्ट की मला हे करायचंच आहे आणि त्याच्यासाठी मी काहीही करीन, देन यू स्टार्ट बिंग व्हेरी इंटेन्शनल अँड दिस अबाउट इट. Okay, so that was basically a little bit about me. Everyone with me so far? Not getting bored? Okay, thank you. You all are very, very kind. But the one thing when Udyan said, Ankit, I'd love for you to come and talk at this forum, मी म्हटलं, आणि आज actually that is getting cemented even more. प्रत्येक जण इकडे येऊन किती 30 सेकंद बोलले, right? But wouldn't it be amazing if everyone can keep talking about themselves? I know we are all self-obsessed. Everyone can keep talking about themselves and their businesses 24/7. मजा आएगा ना? सुरेश बाबू सर, मजा आएगा ना? आएगा मतलब हाँ, नौशिया होगा थोड़ा पब्लिक को, but that's essentially the topic that I wanted to actually speak to everyone about. And I'm surprised and in a way pleasantly happy that not many people are doing it. Personal branding. सुना है किसी ने? What is personal branding? Anyone knows? उदयन तू सांग काय personal branding? It's about how you want to show yourself to the world.
how you want to show yourself in a PG-13 rating, how you want to show yourself to the world. Interesting. Ma'am. I can, for me, purple is my color. So I maintained purple all through and wouldn't change for years. So wherever we go, so purple is my logo. I maintained my branding, my branding with the color matching to my logo. Superb. So वो visual branding का एक हिस्सा आ गया. Very good. Purple. I think personal branding is all about. I am only the one guy, Sachin, in the whole world. Like Ankit ही है whole world में एक ही आदमी. Sachin एक ही है. So it's Okay. like you are the only one in the whole world for you. Yes. Okay. I know a lot of you all have views on what personal branding is. Sorry, I can't accommodate all of it. Jeff काकांचं ultimate definition है personal branding. Or actually, for that matter, any brand. Are you laughing at Jeff Kaka? Come on, dude. He'll be happy I called him that. A good personal brand or a good brand is what everyone speaks about you when you're not in the room. So ethics and values, yes. You have to go plant that. वो झंडा गाड़ना है. And you have to do it so many times and consistently to the point of nausea that everybody knows that ma'am is equal to purple. Sorry, I don't know your name. I forgot. But you get it. So personal brand is amazing specs, amazing topi. If that is consistent over the years, तो आहा शायद किसी को याद नहीं रहेगा. They're like, यार वो टोपी वाला मस्त है, उससे जाके फर्नीचर लेते हैं. That is what my brain registered. है कि नहीं? So visual branding is very powerful. Purple very powerful. साड़ी brand कोणाचा होता इकडे? I was just looking amazing. You're the brand ambassador because what a lovely sari you're wearing, right? Or there's a Norway marathoner. I was just checking out his amazing red shoes. I was like, क्या मस्त shoes है यार. So visual branding, personal branding. So I thought that's a subject that we can discuss, which literally applies to everybody. Madam dentistry का सामान बेच रही है, अंकल जोक बेच रहे हैं. जो कोई सामान आप बेच रहे, हापूस आंबा असू दे, रत्नागिरीचा, देवगडचा, का अजून काय आर्किटेक्चर किंवा तुम्हाला अजून काय अदर बिग एब्रिविएशन वर्ड्स दॅट वर डिस्कस्ड ओव्हर हियर, जो भी बेच रहे हैं, एवरीबडी नीड्स अ पर्सनल ब्रँड, राइट? येस. Anybody thinks they've made a successful personal brand on social media? Okay, why is it important? Why is a personal brand important? Let's understand that. Because 30 सेकंद आपल्याला इकडे किती वाट लागली ना 30 सेकंद इकडे बोलायला, सगळ्यांची वाट लागली. Everybody's mouth was dry. Some people were reading it from their phone. आयुष शपथ, they were like, oh my god, why am I doing this to myself? हो ना, कठीण होतं ना. I was seeing, you were reading off your phone. It was difficult, right? But you did great. You did great. Congrats. Personal branding we do so that we can constantly keep getting clients no matter what your business, even when you're sleeping. That is only possible through personal branding. And I'll give you a kutti little example from my own life. HSR मध्ये राहत होतो, पॅन्डेमिक होतं, 2-3 महिने घरी. ऑब्व्हियसली कोणाचं लॉकडाऊन जेव्हा मेट्रो अनाऊन्स झालेलं, त्याच्यानंतर ते 1-2 महिने कोणीच येत नव्हतं ना घरी. सो जुलै नंतर माझी जी कुक होती दीदी सरोजम्मा, सगळे मित्रोवरच अडकलेत अजूनही. वाय? पर्सनल ब्रँड. सी, मास्टर आहे बॉस. There's no greater professor of personal branding in the world than आदरणीय मोदी साहेब. I'm legit. I'm being very, very serious about this. टाळ्या बिळ्या काय? ये रिकॉर्ड करके उधर भेजना मत IT सेल को. No, legitimately, right? His personal brand is recognized by everyone in the world. And that's an Indian. The biggest personal brand on every social media platform today in 2024 is an Indian. How epic is that? And all of us are storytellers, yeah? आपल्या रक्तात आहे. आपल्या रक्तात आहे. पण आपण, and again, something Uday and I were discussing and I was like, is it okay to talk about this? I'm going to bring in a little bit of generalization, so indulge me. पण मराठी होण्याच्या, I mean, being Marathi, you grow up with a lot of baggage. Tell me if you agree. I grew up with my parents saying की पैसे कमावणं वाईट गोष्ट आहे. I grew up in, yeah, you're probably much younger, right? How old are you? 34. Okay, not that young. But I अबे तू Gen Z नाही आहे म्हणजे.
So I grew up like 1980s where society was still figuring out, oh my god, अगर किसी के पास पैसा है पक्का कोई काला धंधा किया है ना. I grew up in lower middle class Maharashtrian Mumbai family where our relationship with money was very very twisted, or other things like other habits etc. धंधा was also like धांधली. like, कुछ तो गड़बड़ है भाई, तू चुपचाप नौकरी क्यों नहीं कर रहा है रे, तेरे को कुछ पंगा करने का क्या, इसलिए तू धंधा कर रहा है क्या. एंड माय फादर बोर द ब्रंट ऑफ दैट अमंग 4 siblings. ही वाज द ओनली वन हु वाज सो क्लियर फ्रॉम पोद्दार टाइम. ही वाज लाइक बिलकुलच नोकरी नाही करायची, फक्त धंदा करायचा आहे. अँड ही फेल्ड फॉर लाईक 10, 15, 20 years and everybody around him was celebrating while he was failing because it helped them reinforce their cognitive bias कि धंधा म्हणजे धांदली. Of course वो फेल होने वाला है because he's not listening to the consciousness of the society. जी सामाजिक व्यवस्था है, you don't want anybody त्याला टोचायला ना. Why do you think we grew up that way? So being Marathi, one of the things is जास्त जेवढी चादर तेवढेच पाय पसरवाना. कशाला म्हणजे उगाचच कशाला हे त्रास कशाला करायचा आहे. जे शिकलाय चुपचाप ती डिग्री करा ना, किंवा तेच त्याच्यातच करिअर बनवाना. मॅडम बँगलोरमध्ये MBA करून आली आणि आता करिअर ब्रेक घेते. समाजात लोकांना पचत नाही ते. इनडायजेशन होतं, डायरेक्ट अपचन अँड मेंटल अपचन की वाय देन वाय गो टू IIM, वाय डू ऑल ऑफ इट. बस एक जिंदगी है, जो करने का है करो, किसको प्रूव करने का है. Nobody gives a shit. And people are always thinking की अरे पण उसको क्या लगेगा, त्या काकांना, मामीला, आजीला, आजोबाला काय वाटेल. Everybody is too busy dealing with their own shit, literally and figuratively. Yes. So why will anybody be sitting and bothering about you? So ये जो frame of mind change कर देते हैं. I do a lot of mentoring with entrepreneurs etc. And I'm like, देखो क्या डर लग रहा है कि सामने वाले को क्या लगेगा. सामने वाले को टाइम ही नहीं है तेरे बारे में सोचने के लिए. पण किती खोटं बोलतो आपण स्वतःला, कारण आपण भित्रे असतो. आपल्याला भीती वाटत असते नवीन काहीतरी करायची. मग आपण स्वतःला हे खोटं सांगतो की अरे समाज विल फील बॅड, लेट्स नॉट हर्ट फीलिंग्स ऑफ समाज. है कि नहीं. समाज को कोई पड़ी नहीं है बिकॉज समाज इज फिगरिंग इटसेल्फ आउट. सो फ्रॉम देयर Saroj Didi, who was my cook, mast Mangalorean Thai, 48 years old, lost her husband when she was 19 years old. She had 3 babies by the time she was 16 years old and all of that, right? मस्त जेवण बनवायची. एका दिवशी चुकून, हे स्विगीवाल्यांचे डार्क पॅटर्न्स असतील मला वाटतं, मी 500 ग्राम खेकडे, तेव्हा नॉनव्हेज खायचो, सध्या ब्रेकवर आहे, 500 ग्राम खेकडे मला ऑर्डर करायचे होते स्विगीवरनं. आणि मी 5000 ग्राम म्हणजे 5 किलो मागवले खेकडे. वेरी इजी मिस्टेक, राइट. मैंने अब्बीस से पूछा कि कितना जीरो होता है रे इतना करोड़ में. सो जीरोस बरोबर थोड़ा अपना रिश्ता थोड़ा ये है. 5 किलो खेकडे आले. प्लीज फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. मी इकडे फक्त फॉलोअर्स वाढवायला आलोय. सो एव्हरीथिंग दॅट आय डू गोज ऑन द ग्रॅम बिकॉज आय एम अ क्रिएटर ॲट हार्ट. आय एम अ क्रिएटर बिफोर द वर्ड क्रिएटर अँड क्रिएटर इकॉनॉमी केम इन टू एक्झिस्टन्स, राईट. कारण मी ओरिजिनल टेलिव्हिजन क्रिएटर आहे. सो मी प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करून मी शेअर करत असतो इन अ व्हेरी रॉ फॉर्मॅट, राईट. आणि खेकडे आणले बघा मी किती हे आहे, मंद आहे की मी 500 ग्राम ऐवजी 5000 ग्राम लिहिलं. 5 किलो खेकडे आले. तर आता कोणालाही खेकडा करी पाहिजे, मँगलोर खेकडा करी, तर प्लीज ऑर्डर करा, 300 रुपये पर प्लेट. ऑब्वियसली ना, मेरे को तो मतलब मैं क्या करेगा 5 किलो खेकडे का. आणि पॅन्डेमिक होतं, लोक घरी बसलेले. आणि तो ट्विट, मी ट्विटरवरही व्हिडिओ टाकायचो, लोक इंस्टाग्रामवर टाकतात, आय एम OG, मी ट्विटरवर व्हिडिओ टाकतो. तो ट्विट व्हायरल गेला. शेफ विकास खन्नापासून, ह्याच्यापासून त्याच्यापासून. आय थिंक एव्हरीबडी वॉज जस्ट लुकिंग फॉर न्यू कॉन्टेंट इन द पैंडेमिक. दे वर लाइक कुछ तो नया दो भाई, कोई नया माल दो, रील्स देख देख के पक गए हम लोग, वही डान्स ऑल ऑफ दॅट. आणि तो 5 किलो तर 15 मिनिटात विकलं गेलं ऑब्व्हियसली. लॉंग स्टोरी शॉर्ट, 6 दिवसांमध्ये आय रेंटेड अ सेपरेट 1 BHK, कारण एवढे ऑर्डर्स यायला लागले खेकड्याचे. मँगलोर खेकडा करी. सो सरोज अम्माला 1 लाख रुपये पाहिजे होते काहीतरी, जे टिपिकली नेहमी काय असतं, आपल्या ज्या कुक्स असतात किंवा ज्या हाऊस हेल्प असतात, दे हॅव द बिगेस्ट डेट्स इन लाइफ. आणि ऐसा ट्विस्टेड कहानी रहता है उनके लाइफ का. लाइक तुझी स्क्रिप्ट कोण लिहितंय रे, त्याला OTT शोज लिहायला सांग प्लीज. तो ऐसा कुछ मेजर ट्विस्ट रहता है, इसका ये वो हो गया एंड ऑल ऑफ दैट. लाइक ओके, आई डोंट वांट डिटेल्स, बट शी वाज लाइक 1 लाख रुपये पाहिजे, इमिजिएटली पाहिजे. आई सेड 1 लाख रुपये अभी दे सकते हैं, बट यू नो कॉन्फ्युशियस काका त्यांनी सांगितलेलं, चायनीज फिलॉसॉफर कॉन्फ्युशियस काका, की इफ यू गिव्ह अ फिश टू अ मॅन टुडे दे विल ईट अँड बर्प,
But if you teach them how to fish, then obviously they can keep burping for the rest of their life, right? So तसं मी ह्यांना अप्लाय केलं कन्फ्युशियस काकांचा फॉर्म्युला आणि मी म्हटलं आपण 3 महिन्यात जर कमवले तर 1 लाख रुपये. मॅडम को 25 दिन पैसा डबल स्कीम पसंद आया. पण त्याच्यासाठी आधी मला पैसे लागावे लागले असते. इंडियामध्ये दर गल्ली बोळ्यात ऑल ऑफ यू एव्हरीबडी इज अन ऑन्टरप्रेनर, एव्हरीबडी इज अ स्टोरी टेलर. फक्त पहिले 5, 10, 50, 500, 1000, 50,000 त्याच्यामुळे अडकतात, फक्त त्याच्यामुळे अडकतात. अगर वो सपोर्ट मिल गया ना, काय भरारी घेतात. विच इज अमेझिंग बिकॉज आय थिंक थ्रू मराठी कनेक्ट ऑल द सक्सेस स्टोरीज दॅट वी हॅव सीन, ही मस्त जे लॉन्च पॅड आणि जो सपोर्ट सगळ्यांना मिळतोय टू लॉन्च देअर ओन आयडियाज अँड बिझनेसेस. So with this also kudos to Udayan and Kapil and the amazing Marathi Connect. Big round of applause for them. Long story short, I called it Didi's Kitchen because branding to apne khoon mein hai. Didi's Kitchen, I shared it on social media, all of that. In 3 months, आमचं किती टार्गेट होतं? किती कमवायचे होते? 3 महिन्यात 3 लाख कमवले. फक्त सॅटर्डे संडे होम फूड बिझनेस करून. मी शावनीमध्ये 24 तास मंडे टू फ्रायडे क्रायसिस मॅनेज करत होतो की चायना लद्दाख कॅप्चर करते, अरुणाचल कॅप्चर करते, वुहान व्हायरस सगळीकडे सोडतंय अँड ऑल ऑफ दॅट. आणि इकडे फ्रायडे सॅटर्डे संडे मँगलोर क्रॅब करीचं किचन चालवत होतो. इट वॉज मेंटल. इट वॉज द बेस्ट टाइम ऑफ माय लाईफ. आय वॉज वर्किंग 24 hours फ्रॉम मंडे टू संडे अँड रिपीट फॉर 3 months. बंद ह्याच्यामुळे करावं लागलं ऑब्विसली की कोविड फॅमिलीमध्ये आला, मग परत मुंबईला गेलो, मग मला झाला अँड ऑल ऑफ दॅट. बट point is, all of that was possible, such a long winded story, because of personal branding. गेले इतके वर्ष सगळ्यांना माहिती आहे अंकित इज इक्वल टू फूड, सॉलिड खवैया आहे. सो ये अगर खाने को लेके कोई चीज करेगा तो भाई दिल से करेगा. आणि मी सगळं दाखवायचो, माझ्या किचन मध्ये बनतंय, माझ्या भांड्यांमध्ये बनतंय. आय शोड, मी जाऊन भांडी विकत घेतली. एकट्या माणसाच्या जेवणाच्या कढई आणि पातेल्याचे काय साईज असते आणि आम्हाला विकेंडचे 100-200 ऑर्डर येतात, ते कुठे बनवत बसणार. सो आम्ही जाऊन इंडस्ट्रियल इक्विपमेंट, इंडस्ट्रियल हाय प्रेशर बर्नर वगैरे आणून ते सगळं घेतलं. बट शोईंग एव्हरीथिंग. हॅज एनीवन हर्ड ऑफ अ कॉन्सेप्ट कॉल्ड बिल्ड इन पब्लिक? ब्युटिफुल कॉन्सेप्ट जो सिलिकॉन व्हॅली, सॅन फ्रान्सिस्को मध्ये खूप जास्त वापरला जातो. प्रत्येक गोष्ट तुम्ही दाखवा तुमच्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये. अच्छा, इकडे वोक जनता माहितीये ना काय असते? वोक जनता, खूप वोक जनता. तू प्लास्टिक काय को वापर राय, नॉट इन दिस ऍक्सेंट, तू प्लास्टिक मध्ये जेवण का देतोय अँड ऑल ऑफ दॅट. म्हणजे सगळ्यांना दे जस्ट वॉन्ट टू शूट ना, दे डोंट अंडरस्टँड द रियालिटी ऑफ बँगलोर रोड, बँगलोर ट्रॅफिक. आता HSR लेआउट मधून व्हाईटफील्डला जर ऑर्डर जायची आहे किंवा अजून कुठे जायचे मान्यता टेकपाककडे, तो पॅकेजिंग हॅज टू बी रोबस्ट ना. सो मी लिंक्डइनवर टाकलं ते, अगर कोई ऐसा पैकेजिंग बना रहा है जो ऑब्वियसली बायोडिग्रेडेबल है, सस्टेनेबल है आणि 20 किलोमीटर गरमागरम रस्सा त्याने ते वितळणार नाही. I got samples from all over India, man. People are sending me crates after crates of, हे आमचं पॅकेजिंग, हे आमचं पॅकेजिंग. मी म्हटलं, आय एम नॉट गोइंग टू पे फॉर युअर पॅकेजिंग. लाईक जो तुम लोग सॅम्पल भेट, आय कॅनॉट टेल यू काय काय दरवाजे आणि खिडक्या उघडल्या आहेत लाईफमध्ये जस्ट बिकॉज मी अंकित वेंगुर्लेकरच्या इगोला साईडला ठेवलाय की अरे आय एम अंकित वेंगुर्लेकर, आय एम CNBC अवॉर्ड विनिंग टेलिव्हिजन अँकर, हाऊ कॅन आय बी वल्नरेबल इन फ्रंट ऑफ एव्हरीबडी ऑन LinkedIn? Remember what I said? Nobody gives a shit. But the beautiful thing is, everybody wants to help you. I don't know why. Maybe just because we are good people. Everyone wants to help you without expecting anything in return. So many people have helped me. आणि हे फक्त माझ्याबरोबर झालं असतं तर वेगळी गोष्ट. माझं दीदीज किचन बघून दुबई, मुंबई, पुणे, गुजरात, पंजाब, ऍटलीस्ट जे मला माहितीये 12 लोकांनी मला लिहून सांगितलेलं, अंकित तुझ्या दीदीज किचनचा आम्ही अनऑफिशियल फ्रँचाईज पंजाबमध्ये उघडलंय, अनऑफिशियल फ्रँचाईज दुबईमध्ये उघडलंय. त्यांच्या घरी जी त्यांची होती कुक वगैरे, महाराजा वगैरे, त्यांच्याबरोबर त्यांनी सुरू केले आणि सगळ्यांना लोक मदत करतात. अ लॉट ऑफ दीज बिझनेसेस आर थ्राइव्ह. पर्सनल ब्रँडिंग, ABCD ऑफ पर्सनल ब्रँडिंग. आयडेंटिफाय तुम्हाला काय करायचं आहे, ओके, अँड कीप ब्रॉडकास्टिंग कॉन्टेंट अबाउट इट ऑल द टाइम, एव्हरी टाइम. एक खूप जास्त मोठी बिमारी ही आहे सगळ्यांना की ओ माय गॉड खूप परफेक्ट असलं पाहिजे मेसेज ना, परफेक्ट कलर, परफेक्ट फॉर्मॅटिंग, इट हॅज टू बी द परफेक्ट क्रिएटिव्ह. आय एम सॉरी बट दॅट्स ॲब्सोल्यूट बुलशिट. डन इज बेटर दॅन परफेक्ट. Let's repeat it so it enters our brains. Done is better than perfect. Done is better than perfect.
Perfect. Also done. Keep iterating. The beautiful thing is जेव्हा तुम्ही vulnerable व्हाल, vulnerable ला मराठी शब्द काय? कोणतरी somebody was झाडून very big मराठी words. सुलक्षणा. अच्छा ते ChatGPT ने दिलेली स्क्रिप्ट. ओके. It sounded like ChatGPT. ChatGPT is a new Doordarshan. But anyway, when you share your vulnerability, people respond to it. According to Google Baba ki jai. Beautiful. Thank you for saying that. Marathis are not vulnerable. But we can change that, right? I think all of you who came here and stood here for 30 seconds, म्हणजे एकदम थुकी गिळून असं एकदम शर्ट बीट मस्त करून फोन वाचून, you were vulnerable even if for 30 seconds. So you did it. You have it in you already. अजून काही ड्रीम स्टेट पोचायची नाहीये. You already exhibited the dream state. ऑलरेडी आहे तेवढी हिंमत आणि ताकद प्रत्येकामध्ये आहे इकडे. So you just have to keep tapping into it. Also the beautiful thing of fear is एकदा भीतीला आपण सामोरं गेलो, काय होतं त्या भीतीचं? गायब. कर लिया ना अभी, डर के आगे मनप्रीत है, जीत है. हाँ. So 30 seconds केलं, rinse, repeat. And then it just becomes muscle memory. कोणतीही गोष्ट आपण परत करत राहिलो. आता प्रियंका इज अ फ्रेंड ओव्हर हिअर अँड शी नोज दिस. आम्ही हाईक्सला जातो, आम्ही वर्कआउट्स करतो आणि हे सगळं आम्ही येतो परत अँड शी इज लाईक, हे फोटो आणि व्हिडिओ तू केव्हा काढला? ऐसा कैसे निकल गया भाई तेरा जादू से? Because it's muscle memory, right? My camera is like an extension of my hand. Neither do I make other people uncomfortable, nor am I uncomfortable because I'm fully in the moment and I'm doing this because I've been doing it for so long, right? For a chef who's making amazing food, आपको लगेगा oh my god कितना मेहनत है, oh my god केवढे जास्त कष्ट, ते 510 जणांची पार्टी वाली कुठे तुम्ही ना, अमेझिंग, कॉंग्रॅच्युलेशन्स, व्हेरी गुड. सो आज समोरच्याला वाटेल अरे बापरे एवढे कष्ट, पण तुम्हाला काय मस्त त्याच्यात आनंद येत असेल ना करायला. ऑफकोर्स लाईक म्हणजे थकायला होतं पण तरी. सो कीप डुईंग इट. नंबर 1, व्हॉट इज युअर नंबर 1 मेसेज? कीप रिपीटेडली डुईंग दॅट ऑन वन चॅनल, एनी वन चॅनल. डोंट स्प्रेड युअर सेल्फ टू थिन. सो तुम्हाला जर वाटतंय की लिंक्डइन वरती तुमचं सगळ्यात जास्त तुम्हाला यश मिळेल का, तुम्हाला लीड किंवा पोटेन्शियल कस्टमर जर तिकडनं येणार आहे, जस्ट ओव्हर इंडेक्स ऑन लिंक्डइन. इंस्टाग्राम मधनं पैसे नाही येत, रीच आणि व्ह्यूज येतात फक्त. लिव्ड एक्सपिरियन्स फ्रॉम दीदीज किचन. ट्विटर फॉर मी वॉज नंबर 1 लीड जनरेटर, कारण माझा खूप हायपर लोकल बिझनेस होता. आम्ही HSR लेआउट मधलं किचन आहे आणि तिकडनं लोक ऑर्डर करू शकतात. सो ट्विटर इज अमेझिंग फॉर ऍक्च्युअल पेइंग कस्टमर्स. लिंक्डइन इज अमेझिंग फॉर पेइंग कस्टमर्स. Instagram is for vanity. It's only for vanity. Vanity, everyone gets it, no? So build your brand over there, but Instagram is a very, very, very different platform, right? So Twitter is amazing, LinkedIn is amazing. And number 3, at some point if you think, oh my God, I'm not this person anymore, मेरे को इसके बारे में पकड़ा है, इसके बारे में बात नहीं करने का है, change. Because nobody gives a shit. You can do whatever you want. You can legit do whatever you want. माझ्या आई-बाबांसाठी I actually feel bad because when somebody asks them की अंकित काय करतो रे सध्या बँगलोरमध्ये, they are like, ho. Yes. They're like, what do you mean? Did you not understand the question? No, now it's easier. A big reason why I took up the job is so they can just tell everyone Ankit works at Amazon and it's easy. You know, they don't have to keep thinking, I'm kidding. That's basically what I want to share with you all. If any of you have any questions, feel free to ask. Please give me a follow on Instagram. Otherwise, it'll be a disaster. I run a kutti, small little लहानशी community आहे Weekenders म्हणून. तुम्ही amazing सगळे लोक इनिशिएटिव्ह करतायत फॉर फिटनेस अँड ऑल ऑफ दॅट. लाईफमध्ये माझे 3च, नाव आय हॅव अंडरस्टूड ॲट 41 की माझे 3च ट्रॅक्स आहेत दॅट आय ॲब्सोल्युटली लव्ह. आय लव्ह आउटडोअर्स, आय लव्ह फिटनेस अँड आय लव्ह फूड. आणि त्या फिटनेसमध्ये मेंटल वेलबिंग आलं, म्हणजे विपश्यना आलं, प्राणायाम आलं, योगा आलं, हायकिंग आलं, तगडा रहोचे वर्कआउट्स आले, आउटडोअर जे काही असेल ते. सो जर कोणाला एकत्र हाईकला जायचं असेल ह्या शनिवारी, जसं आम्ही अंतरगंगा हाईकला चाललोय, सो इफ एनीबडी वॉन्ट्स टू बी अ पार्ट ऑफ दॅट, फील फ्री टू डू दॅट. इट्स अ व्हेरी कॉन्शियस
स्मॉल कम्युनिटी, असे लाखों लोक नाही आणि हजारों लोक नाहीये. इट्स लिटरली एवरीवन दैट आई पर्सनली नो, और उनका वाइब मैच होना चाहिए बिकॉज वीकेंड इज वेरी प्रेशियस. आई डोंट वांट टू बी विद एनीवन जिसका वाइब मेरे साथ मैच नहीं हो रहा है. थैंक यू वेरी मच. So that's basically it. You have been extremely kind. So thank you very much for your time and attention. आभारी आहे.